गुड मॉर्निंग. मस्त असं आज मी रिटर्न परत मुंबईला जातीये आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे इतका आनंद. मी नेहमीच तुम्हाला म्हणत असते, की बाबा तुमचा गोल बनवा. कुठे जायचंय तुम्हाला, तुमचे स्वप्न काय आहेत, हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय-काय करायचे, प्रोसेस काय करायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवा. आणि आज इतका छान आनंद म्हणजे मी जे गोल लिहून ठेवले, तुम्हाला मी नेहमी सांगत असते, की चेंज युअर लाईफ किंवा तुम्हाला गोल कसा लिहायचा आहे, गोल्स संदर्भात तुम्ही YouTubeला थोडंसं सर्च मारसाल तर तुम्हाला भरपूर व्हिडिओज भेटून जातील. कसा गोल लिहायचा, कसं आपलं म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काय-काय करू शकतो, ह्या गोष्टी तिथं सगळ्या दिलेल्या असतात. ते फक्त आपल्याला थोडंसं विचार करून लिहायचे आहेत आणि जे स्वप्न तुमची आहेत, ती स्वप्न तुम्ही लिहून ठेवलात, की ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण ब्रह्मांड म्हणजे तयारीला लागतं अशा टाईपमध्ये खरं तर माझं झालंय. कारण विमानाने प्रवास करणं मी लिहिलेलंच नव्हतं. पण माझा गोल खूप मोठा होता. आत्ता जे मी कोर्सला आले, ज्या सेमिनारला आले, त्या सेमिनारसुद्धा मी लिहिलं नव्हतं, की बाबा मी अशा-अशा ठिकाणी सेमिनारला जाईल किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं. माझं स्वप्नच होतं ते 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं किंवा विमानाने प्रवास करणं. एवढ्या लांब दिल्लीला येईल असंही मी कधीही विचार नव्हता केला. स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला. सगळ्या अचानक गोष्टी घडल्या. हे फक्त एवढंच का घडलं त्याचं मी कारण सांगते, की माझा गोल खूप मोठा आहे आणि ते गोल पूर्ण करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही गोल लिहिचाल, की नाही मला हा गोल माझा पूर्ण करायचा आहे. तर तो गोल पूर्ण करण्यासाठी पूर्ण ब्रह्मांड तयारीला लागतं, की हा यांचा गोल कसा पूर्ण करायचा. त्या हिशोबाने त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जमेल तेवढे लवकरात लवकर तुम्हाला जे पाहिजे, जिथेपर्यंत तुम्हाला जायचं आहे, जी तुमची स्वप्न आहेत, ती स्वप्न तुम्हाला लिहायची आहेत आणि ती स्वप्न लिहिल्यानंतर त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काय करू शकते? कशाप्रकारे मी प्रोसेस करू शकते? काय केलं तर हे माझं स्वप्न पूर्ण होईल? हे तुम्हाला रोजच्या रोज स्टेप बाय स्टेप फॉलो करत राहायचं आहे, बघत राहायचं आहे, की मी अजून काय करू शकते, अजून काय करू शकते म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण होईल. आणि जे स्वप्न म्हणजे माझं स्वप्नच होतं. विमानाने प्रवास करणं, 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं, दिल्लीला येणं, इथल्या सगळ्या गोष्टी फिरणं वगैरे सगळं-सगळं स्वप्न होतं. मी विचार पण नव्हता केलेला. हे सगळ्या भविष्यातल्या आणि स्वप्नातल्या गोष्टी होत्या, जे मी फक्त एक गोल लिहिलेला होता, की हा माझा गोल आहे. ह्या गोलपर्यंत मला पोहोचायचं आहे. पण त्या गोलमध्ये स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी अचानक घडलेल्या आहेत. मी दिल्लीला येणं वगैरे ह्या सगळ्या अचानक घडलेल्या गोष्टी आहेत, जे मी तुम्हाला मला सांगण्यामध्ये खरंच खूप आनंद होतोय, की हे गोल पूर्ण करण्यासाठी आपण फक्त गोल लिहायचा आहे, एक प्रोसेस लिहायची आहे, की मला कुठे आहे, कुठेपर्यंत जायचं आहे. ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण ब्रह्मांड मागे असतं आणि सगळे तयारीला लागतात, की नाही हा गोल पूर्ण झालाच पाहिजे. आणि आपण म्हणतो ना एक काय मला आठवत नाही लवकर. पण एखादी गोष्ट आपल्याला जर हवी असेल, म्हणजे लहान मुलांचं जर तुम्ही बघितलात ना, लहान मुलांचं कसं होतं, एखादी गोष्ट लहान मुलांना पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजेच, असं त्यांचं असतं. हां, आता आपण त्यांनी जर सांगितलं, "हां, मला आईस्क्रीम पाहिजे." आपण म्हणतो, "नाही, थोडंसं वातावरण खराब झाले, थंडीचे दिवस आहेत, आत्ता नको, तुला सर्दी होईल, आपण नंतर घेऊ." थोड्या वेळाने इकडं-तिकडं फिरतात. परत अर्ध्या तासानं रिटर्न येतात, "मला आईस्क्रीम पाहिजे." आपण त्यांना परत एखादं कारण सांगतो. परत इकडं-तिकडं फिरतात. परत अर्ध्या तासाने रिटर्न येतात. मला आईस्क्रीम पाहिजे. आणि मग परत कधी-कधी असं होतं, की आपण कधी-कधी रागाला पण जातो. रागाला जातो याचा अर्थ असं होतं, की त्यांच्याच भल्यासाठी आपण रागाला जातो. रागवलं तरी ते रडतात, रडतात आणि शेवटी परत येऊन म्हणतात, "नाही मला आईस्क्रीमच पाहिजे." म्हणजे त्यांचा एक गोल असतो, "नाही मला हे पाहिजे." देणारे आपण असतो, पण मागणारे ते असतात. बरोबर आहे? पाहिजे म्हणजे पाहिजे आणि म्हणून त्यांची जी इच्छा असते, लहान मुलांच्या सगळ्या सर्रासपणे इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार आहे. त्याच हिशोबाने आपल्यालाही हे करायचं आहे. आपण लहान आहोत आणि त्या ब्रह्मांडला, त्या ईश्वराला, त्या देवाला, त्या परमेश्वराला सगळं आपल्याला मागायचं आहे आणि एकदा आपण मागितले, की तो देण्यासाठी तयार असतो. फक्त एवढंच, की आपल्याला कंटिन्यू मागत राहायचं आणि ते मागण्यासाठी, ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय प्रोसेस करायची हे आपल्याला नेहमी लिहून घ्यायचं असतं आणि ती प्रोसेस आपल्याला पूर्ण करायची असते. फक्त एकदा मागितलं आणि सोडून दिलं असं नाही चालत. एकदा मागायचंय, मागून ते पूर्ण करण्यासाठी मी काय करू शकते, काय प्रोसेस करता येईल, सगळ्या गोष्टी मला लिहून ठेवायच्या आहेत आणि रोजच्या रोज जे तुम्ही गोल लिहून ठेवलेले आहेत, सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 टाईम तुम्हाला ते गोल वाचायचे आहेत. गोल वाचता तुम्हाला हळू लक्षात येईल, की ते गोल पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करता येईल. आज थोडंसं समजेल, उद्या थोडंसं समजेल, परवा थोडंसं समजेल आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं
समजत जाईल, की मला कशाप्रकारे पुढे प्रोसेस करायची आहे, कशाप्रकारे मी गोल पुढं अ, अ, गोल मी माझा पूर्ण करू शकते. ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळत राहतील. त्यामुळे नक्की सगळ्यांनी गोल बनवून घ्या आणि हे गोल बनवण्यासाठी जर तुम्हाला काही समजत नसेल किंवा कुठला व्हिडिओ मी बघू, तर स्नेह देसाई गोल मास्टरी यांचं असा एक कोर्स आहे. त्यांचे 3 दिवसाचे कोर्स आहेत. त्यातलं पण नाही समजलं, तर चेंज युअर लाईफ असे पण 3 दिवसाचे कोर्स आहेत. तुम्ही फक्त यूट्यूबला सर्च मारा. तुम्हाला तिथे कोर्स भेटून जातील. साध्या आणि सिंपल भाषेमध्ये सगळ्या गोष्टी तिथे शिकवलेल्या आहेत आणि व्यवस्थित शिकवलेल्या आहेत. कारण मीही तुमच्यासारखीच आहे. एकदम छोट्याशा गरीब घराण्यातून मी आलेली आहे आणि आज तुम्ही सगळेजण बघताय माझा प्रवास सगळ्यांना माहीत आहे. मी कुठे होते आणि कुठे आले. 3,000 पासून मी स्टार्ट केला होता. आज माझा जो आत्तापर्यंत खर्च सांगायचं म्हटलं तर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खूप मोठा खर्च आहे. ह्या 2-3 दिवसामध्ये मी केलेला. फक्त एवढंच की जे म्हणतात ना कुठेतरी आपल्याला जायचंय. आपलं जे शिक्षण आहे, शिक्षण मात्र माझं कमी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी मी शिकण्यासाठी हे असते की बाबा मला कुठून तरी काहीतरी शिकता आलं पाहिजे. ह्या हिशोबानुसार मी नेहमी प्रयत्न करत राहते आणि ह्या 3 दिवसात मी एवढं शिकलेली आहे. शिकायला तर खूप काही भेटलं, पण त्याच्यासाठी पण स्वतःला एक परफेक्ट बनवावं लागतं आणि म्हणजे तिथेपर्यंत पोहोचायची आपल्याला इच्छा पण असली पाहिजे, स्टेप बाय स्टेप प्रयत्न पण असले पाहिजेत. म्हणजे कसं, तो देव पूर्ण सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या तयारीला लागलेला असतो आणि तो हळू सगळ्या गोष्टी जे आपण स्वप्नात पण नाही बघितलं, अशा गोष्टीसुद्धा देण्याचा नक्की प्रयत्न करत राहतो. तुम्ही काय गोल बनवलाय? कशाप्रकारे गोल बनवलाय? गोल बनवलाय की नाही बनवला? कधी बनवणार आहात? नक्की कमेंट्स करून सांगा. प्लस तुम्ही आधी कुठला गोल बनवला होता? काही तुम्हाला त्याचा काही फरक जाणवला का? नक्की कमेंट्स करून सांगा. आणि पुढचा व्हिडिओ अशाच प्रकारे कंटिन्यू आपले व्हिडिओ येत राहतील. पुढचा व्हिडिओ आपण कोणत्या विषयावरती बनवायचा? नक्की कमेंट्समध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ आपण त्याच विषयावरती बनवूयात. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.